दादा, मी दैनिक कालरात्रचा प्रतिनिधी आहे आणि आपल्या गावातून जे गाड्या चोरी झाल्या याबद्दल तुमचं काय मत आहे? बोला सर. गाड्याची चोरी झाली आमचा हा वाघापूर पिंपळगाव हा परिसर आहे. या परिसरामधून मागच्या 2 दिवसात 16 गाड्या चोरी गेल्या, फक्त दारूच्या दुकानावरून. प्रशासनाला विनंती केलेली आहे, पण प्रशासनाला विनंती करून जे गाड्या छापून देते ना त्यांच्याबद्दल नाही का काही लोक बोलतात. पण माझं एवढंच मत आहे का नाही का पोलीस प्रशासनात जर इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहे, बघा तुम्ही इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहे, हे चालू नाही आहे. कोणत्या गोष्टी चालू नाही. आज नाही का एक माझे मित्र होते, मी नाव नाही सांगू शकत त्यांचं, पण त्यांची पण गाडी नाही का तिथून अशीच चोरी गेलेली आहे. आणि ते गाडी चोरी गेलेली ते पिंपळगाव परिसर आहे ना, तिथं मोठा दारूचा धंदा चालते. पोलीस प्रशासन त्यांच्या हातातून सगळ्या गोष्टी खातात पितात, पण आम्हाला त्यांच्यासोबतही बोलायचं नाही. तर माझं एकच म्हणणं आहे का तिथून जातात वगैरे आणि पोलीस प्रशासन याच्यापासून दुर्लक्ष करत आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक आहे आणि माझं काम असते. मी आत्ता 2 दिवसापर्यंत साहेब तुम्हाला सांगतो, ह्या 2 दिवसापूर्वी मी एक गाडी जुमना पोलीस सापडून दिली. क्या बात आहे. हा, जुमना पोलीस सापडून दिलेली आहे. माझे मित्र पण होते लोहाराचे, ते ना आम्ही सर्चिंग केलं, पोलीसवाले करण तेव्हा करण, पण आम्ही सर्चिंग केलं होतं. पण त्याच्यानंतर पण आम्ही गाडी सापडून दिली, सगळं त्यांच्या समोर करून दिली. पण ज्या लोकांनी गाडी चोरली होती त्या लोकांचं अद्याप नाव नाही, काहीच नाही. म्हणजे प्रशासनिक आपल्या इथं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. प्रशासनिकला बोलता येत नाही, पण तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. प्रशासनिक जो आहे ना, दारूचे धंदे, त्याच्यानंतर चोरीच्या गाड्या, त्याच्यानंतर गांजाचे धंदे यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहे. याला कोण शह देणार? बरोबर. आमदार साहेबाला बोललो तर आमदार साहेब त्याचा प्रयत्न करत नाही असं नाही, पण इथं पोलीस प्रशासन फस्त आहे. म्हणून आमच्यासारख्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकाले हे करावं लागते. म्हणून मी आता सांगतो, तुमच्या टीव्ही दादा तुमचं कोणतं न्यूज चॅनल म्हटलं? दैनिक कालरात्र. अच्छा, दैनिक कालरात्र 29 TV न्यूज याच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला सांगू शकतो का अवैध धंदे जिथं चालू आहे, बांगरनगरात चालू आहे, त्याच्यानंतर पिंपळगावमध्ये चालू आहे. आणि एक तर नाही का ज्यांचं अधिकृत लायसन असून बी ते काहीच नाही बोलू शकत, पण ज्याचं अधिकृत लायसन नसून बी नाही का ते जास्त बोलतात. लोकांच्या गाड्या लंपास करतात, लोकांचे नाही का मोबाईल लंपास करतात, आणि घरचे लोक त्यांच्या दारापर्यंत आले त्यांनी काही बोलू शकत नाही. बरोबर, एवढं सांगू शकतो. पण प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक आमच्या प्रभागातल्या लोकांना आम्ही न्याय 100% देऊ. जय महाराष्ट्र.